2 एकरमध्ये 6 क्विंटल. भाव 65 मध्ये. 65 मध्ये. खर्च किती लागला? चालतंय गोरमाटी बोला. बोला बोला काय बोलता बोला. नाही शेतकऱ्यासोबत नाही आहे मोदी सरकार. शेतकऱ्याच्या विरोधात आहे. कशावरून सांग? यावर्षी 8 क्विंटल कापूस झालता 4 एकरमध्ये. हो 4 एकरमध्ये 8 क्विंटल. नमस्कार, आपण पाहता संघर्ष टीव्ही आणि मी पवन आडे संघर्ष टीव्ही मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण आलो आहोत दारव्हा तालुक्यातील डोलारी देवी येथे आणि डोलारी देवी येथील कास्तकारांची प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत. इथे माझ्या मागे काही कास्तकार काही मंडळी इथे बसलेले आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. या लोकसभा मतदारसंघ या लोकसभेत काय निर्णय घेणार आणि काय परिस्थिती आहे. सर नमस्कार. नमस्ते सर. काय करताय आपण? शेती करताय. किती शेती आहे? 2.5 एकर. काय लावले होते यावर्षी? पराठी. कसे काय पीक झाले नाही बरोबर. 2.5 एकर मध्ये पराठी लावले होते का? किती झाले? काय 10 क्विंटल झालं कापूस. भाव वगैरे काही नाही भेटला. समाधानी आहात की काय? समाधान नाही बा. काय वाटतंय? काहीच वाटत नाही. आता काय त्याच्यात समाधानी वाटू. सरकारशी समाधानी आहात का? नाही आहे सरकारशी समाधान नाही आहे. काय सांगू इच्छिता? आता काही सांगू शकत नाही. काय कल काढणार आहे म्हणून काहीच कल काढू शकत नाही आपण. एक शेतकरी म्हणून काय सांगू इच्छिता? मी काहीच म्हणत नाही बा. काहीच म्हणत. अच्छा सर नमस्कार. काय करता? शेतीच करतो. शेतीच करता. किती शेती आहेत? 3.5 एकर. 3.5 एकर. काय लावलं होतं यावर? 2 एकर सोयाबीन होतं आणि 1.5 एकर पराठी होती. सोयाबीन. किती झाले सोयाबीन? 10 क्विंटल. 10 क्विंटल. विकलंय की काय? हा विकलं. किती भाव वगैरे? काय भाव भेटला नाही बरोबर. भेटला नाही. भेटला. किती भाव भेटलाय? काय भाव चांगला भेटला नाही. 39 42 39 वगैरे. किती व्हायला पाहिजे भाव? 5-6 हजार रुपये व्हायला पाहिजे. मोदी सरकार शेतकऱ्यांचे दाम दुप्पट करणार होते. काय वाटले? शेतकऱ्यासोबत आहेत की काय मोदी सरकार? नाही शेतकऱ्यासोबत नाही आहे मोदी सरकार. शेतकऱ्याच्या विरोधात आहे. कशावरून सांगताय? काय भाव नाही पिकाला. कास्तकाराला काय उत्पन्न नाही आहे. वाढ नाही भेटून राहिली कास्तकाराला. हो. काय सांगू इच्छिता? यावेळेस काय आमची इच्छा नाही आहे मोदीला मतदान करायचं. यावेळेस नाही. यावेळेस मतदान करू आम्ही अनिल राठोड समनाक जनता पार्टी. का बरं? बस अनिल राठोड समनाक जनता पार्टी यावेळेस मतदान करू आम्ही. अच्छा धन्यवाद. सर नमस्कार. काय करताय? मराठी येत नाही गोरमाटी बोलतो. चालते बोला बंद झाले. गोरमाटी बोला. चालते गोरमाटी बोला. काय बोलता बोला. बिंदास बोला. मराठी चालते. काय करता आपण? धंदा करतोय. धंदा कोणता? चिकनचा करताय. दुसरं शेती वगैरे आहे की काय? किती एकर? 4 एकर आहे. 4 एकर. काय लावलं होतं? पराठी लावली होती. कसं काय झालंय पीक? ठीक आहे की काय? नाही कापूस झाला नाही यावर्षी. 8 क्विंटल कापूस झालता 4 एकर मध्ये. हो 4 एकर मध्ये 8 क्विंटल म्हणजे एकरी 2 क्विंटल. खर्च वगैरे? खर्च 60,000 आले. पाहिजे 26,000 कापूस झाला. किती? 26,000 कापूस. 26,000चा कापूस. 60,000 रुपये खर्च आलेला आहे. किती? 26,000चा कापूस झाला. 60,000 रुपये खर्च आहे. 60,000 खर्च आणि 26,000चा कापूस म्हणजे उलट नुकसान. फाशी घ्यायचं पाळी आता. उद्या फाशी घेणार आहोत. आत्महत्या करणार आहोत. सरकारला काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांबद्दल? त्याला समजलं पाहिजे ना सरकारला कसं काय करा म्हणून. 60,000 खर्च आहे. 26,000 कापूस झालं. आम्ही काय करणार आता? पाणी पडून राहिलं तर काही दिलं नाही त्यांना. दुष्काळी नाही भेटली. विमा काढलं विमा नाही भेटलं. काहीच नाही झालं ना. विमा पण भेटला नाही. सरकार तर म्हणते 1 रुपयात आम्ही विमा भरत आहोत शेतकऱ्यांचं. आम्ही 1 रुपयात विमा काढलं होतं. नाही भेटलं आम्हाला. नाही भेटलं. आता माझ्याकडे पावती आहे. काहीच नाही भेटलं. रोहीचं नाही भेटलं. काही नाही कोणाचंच नाही. काहीच नाही. जे 2,000 रुपये देते मोदी ते आम्हाला भेटले. 6,000. काय सांगू इच्छिता? 2,000 योग्य आहे की काय? नाही 2,000 नाही पाहिजे. सगळ्यात चांगलं झालं पाहिजे म्हणून. भाव भेटला पाहिजे. कापसाले बस. अच्छा सर नमस्कार.
बोला बोला. आपण काय करता? शेती शेतीच करता. शेती. किती शेती आहेत? 2 एकर आहे. 2 एकर. काय लावलं होतं यावर? कापूस कापूस. किती झालंय कापूस? 6 क्विंटल. 2 एकर मध्ये? 2 एकर मध्ये 6 क्विंटल. भाऊ 2 एकर मध्ये 6 क्विंटल. भाव 65 मध्ये. 65 मध्ये. खर्च किती लागले? खर्च 30,000. खर्च 30,000. आणि कापसाला भाव किती भेटला? 65 म्हणजे किती रुपयाचं झालं? किती रुपयाचं झालंय? 6 म्हणजे 6 36 समजा. 40,000चं समजा. ते व्याजगीत धरून घे काय उरलं? काहीच नाही. काही नाही. कर्जाने काढा लागते पैसे. हो कर्जाने पैसे काढा लागते. खर्च किती म्हणे तुम्ही? 40,000. 30,000 खर्च, 40,000चं उत्पन्न. त्यात तुमची मजुरी वगैरे खर्च ते वेगळं. सगळं वेगळंच आहे. 10,000 रुपये भागतात का वर्षभर? नाही बघत. नाही बघत ना. काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना? हा शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? यंदा काय करणार? यंदाचं कौल काय आपलं? ते शेतीच. लोकसभेत काय कौल घेणार? मतदान देऊ ना आपण. काय समनक जनता पार्टीमध्ये देऊ. समनकला का बरं? हा का काय? ते मोदी भाव नाही दिला म्हणून. मोदी भाव नाही. अच्छा धन्यवाद सर. नमस्कार. आपल्याला काही बोलता येत नाही सर. इकडे जाऊ द्या. चालते इकडे जाऊ द्या. इकडे जाऊ द्या. अच्छा ठीक आहे सर. नमस्कार. बोला. शेतकऱ्यांचा तुमचा आवाज जनतेपर्यंत गेलं पाहिजे, सरकारपर्यंत गेलं पाहिजे. आज आपण आलो आहोत. जनतेपर्यंत तुमचा आवाज गेलं पाहिजे, सरकारपर्यंत गेलं पाहिजे म्हणून. बोला काका. एक शेतकरी म्हणून काय सांगू? आपण काय करताय? की आपली प्रतिक्रिया सरकारपर्यंत गेली पाहिजे. आपण जर गुपचूप बसलोय तर आपला आवाज कोणीच नेणार नाहीत. एक न्यूजच आहे की जे जनतेचा आवाज नेणार सरकारपर्यंत. आणि आपण जर शांत बसलोय, मला सांगायचे एकच आहे, खरं गावातील तरुणांनी, गावातील शेतकऱ्यांनी, सर्वांनी बोलायला पाहिजे. आपल्या हक्कासाठी बोलायला पाहिजे. यासाठीच आपण येथे आलो आहोत. आपण नाही बोललो तर आपला आवाज कोणीच नेणार नाहीत. चला ठीक आहे. येथील शेतकऱ्यांनी काही प्रतिक्रिया दिली. आपण जाऊया पुढच्या गावात आणि तेथील शेतकऱ्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेऊया. तेथील नागरिकांची प्रतिक्रिया घेऊया. काय रिझल्ट येते ते बघूया. धन्यवाद.